लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बंजारा समाजाची ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांच्या सोबत पुसद येथे चर्चा व पत्रकार परिषद संपन्न। एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी बंजारा बांधवांनी घेतली भेट। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पुसद येथे महत्त्वपूर्ण चर्चा व पत्रकार परिषद पार पडली। एसटी कामगार जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते हे स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईच्या वार्षिक सभेसाठी पुसद येथे आले होते। त्यांच्या पुसद दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृह येथे बंजारा समाज बांधवांसह विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांची भेट घेतली। या भेटीत बंजारा समाजाने आपल्या आरक्षणाच्या मागणीविषयी सविस्तर मांडणी केली। यावर प्रतिसाद देताना ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यात कोणतीही अडचण नाही। समाजाला एसटी प्रमाणपत्र देणं ही न्याय बाब आहे आणि या आरक्षणामुळे आदिवासी समाज बांधवाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही। सुप्रीम कोर्टाने पंजाब हरियाणा प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा दाखला देत सदावर्ते यांनी सांगितलं की न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की एका समाजाला योग्य हक्काचे आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे नुकसान होत नाही। त्यामुळे बंजारा समाजाच्या मागणीसाठी कायदेशीर आधार ठोस आहे। दरम्यान हिंगोली येथील अलीकडील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुसदमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तरीही बैठक आणि पत्रकार परिषद शांततेत व यशस्वीरित्या पार पडली। बंजारा समाजाच्या या चळवळीला आता अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आज या नगरीमध्ये जे आहे आरक्षणाच्या बाबतीत आमचे जे श्वास असलेले घटक आहेत त्यांना पूर्ण न्याय कसा मिळेल याकरिता आज पुसदमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या निमित्तानं माननीय वसंतराव नाईक साहेब, माननीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या स्मृती स्थळाला देखील आम्ही जाऊन अभिवादन करणार आहोत। त्याचबरोबर या प्रेसमध्ये आवर्जूनपणे आपणास सांगावंसं वाटतंय की एक मोठा काळ ज्या समाजाने, ज्या घटकाने आपल्या हक्कापासून दूर राहावं लागलं, म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण माझ्या बंजारा भावांना अद्याप महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही। आणि संविधान विषयक अभ्यासक कष्टकऱ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा कुठेतरी सदुपयोग झाला पाहिजे या शुद्ध हेतून महाराष्ट्रभर बंजारा भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, धनगर भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, कैकाडी भाऊ असतील म्हणजे ते विदर्भामध्ये एसटीत आहेत परंतु तेलंगणामध्ये ते एसटी मध्ये आहेत, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भटक्या विमुक्त जातीमध्ये येतात, त्यांच्या हक्कासाठी असेल, पंजारी भावांच्या हक्कासाठी आहे, ते सुद्धा इतरत्र एसटी मध्ये आहेत। आणि हे मुळातच क्रिमिनल ट्राईब आहेत। हे इंग्रजांच्या लिखित पुस्तकांमध्ये आहेत, जे पुस्तकं सर्टिफाईड आहेत अनेक विद्यापीठांमधून। आणि हे सगळं करत असताना मागील काळ जो मोठा होता काँग्रेस यांचा होता, काँग्रेसांनी कधी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतल्या नाही, कन्फ्यूज भूमिका नेहमीच घेत राहिले। परंतु ह्या काळात तरी आमच्या सेवालाल महाराजांच्या भक्तांना, आमच्या आई जगदंबेच्या भक्तांना, मा रेणुका आईच्या भक्तांना, माझ्या बंजारा भावांना अनुसूचित जमातीचं आरक्षण कसं मिळू शकेल, का मिळू शकते, मिळणारच ह्या कारणास्तव पुसद मध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आलो। स्मृती स्थळाला, शक्ती स्थळाला भेट देण्याचं औचित्य हे आहे आज ज्या प्रकारे
मराठा राजकारणी लोक एकत्रित येऊन भटक्यांवर भटकंतीची वेळ आणत आहेत, ओबीसीच्या आरक्षणाला मारक ठरत आहेत. राजकारणी बोलतो मी, समाज म्हणत नाही, मराठा समाजातले राजकारणी. परंतु अशा राजकारण्यांना नाईक साहेबांच्या काळामध्ये कधी सुद्धा नाईक साहेबांनी तोंड वर काढू दिलं नाही. म्हणून ही नैतिक जिम्मेदारी आहे आमची की आम्ही नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊ आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्यासाठीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सामान्य माणसं आम्ही सोबत घेतले. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमचे रोहिदास हिरामन चव्हाण, उदय राठोड, संजय डोंगरे, राजू राठोड, नामदेव राठोड, त्याचबरोबर दयाराम राठोड जे गोरसेना जिल्हा अध्यक्ष आहेत, जय राठोड, विलास राठोड, ही सगळी आमची जी मंडळी आहे ना, किशोर राठोड ही आमची कोण मंडळी आहे, तरी आमदार नाहीत हो, ही खासदार नाहीत हो, ही ती मंडळी आहेत जी आजही मोळी बांधण्याची प्रक्रिया जाणतात. ही ती मंडळी आहेत जी आजही कोयता घेऊन उत्साळण्याची प्रक्रिया जाणतात. हे सामाजिक अपंगत्व, हे गाव म्हणजे फार अँड फ्लंग ज्याला म्हणतो दूरदरास्त जीवन जगणारी आमची माणसं आहेत. आणि आम्ही कायदेशीर अनुसूचित जमातीत आहोत. त्याच्यासाठी हा लढा आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही आहे, परंतु माननीय सुधाकरराव नाईक साहेब असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, हे आमचे प्रेरणास्थान आहे. कारण त्यांनी कधी सुद्धा हुकुमशाहीला, म्हणजे आता ज्या प्रकारे काँग्रेसी जे लोक आहेत राजकारणी, ते ज्या प्रकारे मराठा काँग्रेसी एकत्र येऊन आरक्षणाचा वाट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या काळात ते कधी वाकलेले नव्हते. आणि म्हणून ह्या सामान्य माणसाला, वाडी तांडा पाड्यावरल्या माणसाला सोबत घेऊन लढण्याचं नियोजन, मग ती लढाई रस्त्यावरली आहे, मग ती लढाई कायद्याची आहे, मग ती लढाई संविधानाच्या शक्तीनं लढण्याची आहे. ह्या गोष्टी आम्ही एकत्रित घेऊन उभे आहोत. आणि तुम्हाला सांगतो, आमचे आजही नाईक कुटुंबातले काही राजकारणामध्ये आहेत, सक्रिय आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे, गत वैभव आणण्यासाठी, बंजारा भाऊ माझ्या एसटीत जाण्यासाठी तुम्ही थेट एसटीत बंजारा भावांना न्या, एसटीत बंजारा भावांचं प्रमाणपत्र द्या. ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्या राजकारण्यांनी, म्हणजे आपल्या बंजारा समाजातल्या कोणत्याही राजकीय पक्षात असोत, त्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे, असं देखील आमच्या सगळ्यांचं बंजाऱ्यांचं म्हणणं आहे. बरोबर? आम्ही साधे आहोत आणि हे करण्यासाठीची लढाई तुम्हाला कायद्यात सांगतो. उद्या लोक म्हणतील, मला माहिती आहे पुसद पासून वर जे आहे आदिवासी भाग आहे, बंजारा सुद्धा आदिवासी भावातच मोडतो, कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांना समजेल. परंतु गोंड भील प्रधान या कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचं कारण सांगतो. माननीय सुप्रीम कोर्टानं पंजाब हरियाणाच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय, उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरणामध्ये जे आहे गोंड भावांच्या संख्येनं गोंड भावांना रिझर्वेशन मिळेल, अनुसूचित जातीचं म्हणून म्हणजे जमातीचं म्हणून एसटी म्हणून, भिल भावांना त्यांचं मिळेल, प्रधान भावांना त्यांचं मिळेल, आणि माझ्या बंजाऱ्यांना सुद्धा अनुसूचित जमातीचं म्हणून आरक्षण देण्यात कोणताही अडथळा नाही, कायदेशीर अडथळा नाही. हे डंके की चोट पे मला स्पष्ट सांगायचं आहे. मी जजमेंट सुद्धा सुप्रीम कोर्टाची सांगितलेली आहे, मागासलेपणाची व्याख्या सांगितली, सामाजिक अपंगत्व सांगितलंय. त्याच्यामुळे कुणी म्हणेल की आता बंजारांच्या विरुद्ध आदिवासी भाऊ उठतील, आदिवासी भावांनो हा माझा शब्द आहे, तुमच्या 1% आरक्षणाला धोका नाही आणि बंजारा भावांना एसटी आरक्षण देण्यासाठी सुद्धा कोणताही अडथळा नाही, हे सुद्धा मी डंके की चोट पे सांगत आहे.
रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश डोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.